फ्रायडेला निफ्टी 23,767ला इथे क्लोजिंग दिलेली आहे आणि वन डे टाईम फ्रेमवर जर आपण याचं ॲनालिसिस केलं तर इथे खालून एक ट्रेंड लाईन जात आहे. या ट्रेंड लाईनपर्यंत इथे डाऊनवर्ड मुवमेंट निफ्टीने दिलेली आहे. तर इथे ट्रँगल पॅटर्नसुद्धा क्रिएट केलेला आहे. जर आपण बघितलं तर ही जी ब्ल्यू लाईन आहे ती एक ट्रँगल पॅटर्न टाईप इथे निफ्टीने बनवलेली आहे. रेझिस्टन्स इथं टच करून 23,380चा रेझिस्टन्स इथं टच करून पुन्हा निफ्टी डाऊनवर्डसाठी इथे डाऊनवर्ड मुवमेंट केलेली आहे. तर ही फ्रायडेच्या सेशनमध्ये 23,600पर्यंत डाऊनवर्ड मुवमेंट केलेली आहे. तर या ट्रेंड लाईनला आता कसा रिस्पेक्ट करतो हा इंडायसेस, तर निफ्टी या ट्रेंड लाईनला ब्रेक करतो किंवा इथून मग इथून सपोर्ट घेऊन तो अपवर्ड मुवमेंटला जातो. ते आपल्याला नेक्स्ट सेशनला म्हणजेच आजच्या मंडे सेशनला आपल्याला कळेल. तर निफ्टी इथे मार्केटमध्ये रोज रोज ट्रेड करणं गरजेचं नाही. तर योग्य वेळी आणि योग्य टायमाला जर आपला सेटअप ज्यावेळेस बनत असेल त्यावेळेसच ट्रेड करणं योग्य आहे. कारण आपण रँडमली ट्रेड केले तर आपला लॉस होतो आणि तसंच ओव्हर ट्रेडिंगसुद्धा होती. कारण थोडासुद्धा लॉस दिसला तर आपल्याला तो आपण त्याला ॲक्सेप्ट करता येत नाही आपल्याला आणि आपण त्याला रिकव्हरीच्या मागं जातो. तर त्यावेळेस माइंडसेट एवढं खराब होतं की डोकं हँग होऊन जातं आणि मग ट्रेडवर ट्रेड आणि फक्त थोडा जरी रिकव्हरी केला तर बरं होईल असं म्हणता आपलं अख्खं पूर्ण कॅपिटल इथं वाईप आऊट होतं. तर हा सायकोलॉजीचा पार्ट आहे. म्हणून योग्य वेळी आणि योग्य सेटअप आल्यानंतर 1 आणि 2 ट्रेड इथेच ट्रेडिंग आपलं झालं पाहिजे.